नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण आलो आहोत भोरगिरी किल्ल्याला. भोरगिरी किल्ला माझ्या मागे आहे. किल्ला नाही आहे, हा एक सुरुवातीचा डोंगर आहे. त्याच्यानंतर अजून पुढं जायचं आहे आपल्याला. मग आपण भीमाशंकरला तिथून जाऊ शकतो. तर असा मस्त वातावरण झालेलं आहे ह्या ठिकाणी आणि सुंदर आहे. जात बघायत का होते आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना सुप्रभात. आता वाजलेत बरोबर 9:25. तर आपण जाऊयात किल्ल्याकडं आणि बघूयात काय होतं. तर मित्रांनो, ट्रेकची सुरुवात झाली. आपण चाललेलो आहोत भीमाशंकरला. हा ट्रेक साधारणतः 3.5 तासाचा ट्रेक आहे आपला. 3.5 ते 4 तासाचा ट्रेक. तर आता सुरुवात झालेली आहे आणि जाताना आपल्याला साधारणतः 8 किलोमीटर आणि येताना 8 किलोमीटर 16 किलोमीटरचा ट्रेक आहे पूर्ण. आणि वेळ किती लागेल माहीत नाही. तर जाऊयात आपण आता, बघूयात काय होतं आहे. तर मित्रांनो, आपण आता गुप्त भीमाशंकर ह्या ठिकाणी पोचतो आहे, म्हणजे पोचलेलो आहोत. तर भीमाशंकर हे मुख्य मंदिर, त्याच्या अलीकडे आपल्याला लागतं गुप्त भीमाशंकर. छोटीशी पिंड आहे, त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. आणि त्यानंतर मग हे दर्शन घेतलं की इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला मुख्य ठिकाण आहे, मुख्य मंदिर आहे भीमाशंकर मंदिर. इथं आहे गुप्त भीमाशंकर. कुठे आहे गुप्त भीमाशंकर? समोर छोटीशी पिंड आहे, ते आहे गुप्त भीमाशंकर. तर आता हे धबधब्याजवळ आलो आहे आम्ही. तो आंघोळ करतो आहे. इथून वरती जाणार आहे भीमाशंकरला. अजून थोडीशी चढण आहे, दिसतोय तो. डाकिन्याम भीमशंकरम. तर भीमशंकर हे भीमाशंकर असं नाव आहे. आणि हे मंदिर आम्ही येतात या ठिकाणी आलो आहे. आम्ही ट्रेक केला 8 किलोमीटरचा आणि आता इथपर्यंत पोचलो आहे. आता अजून जाताना पण तेवढंच चालावं लागेल. पुढे घेऊन जायचं. तर मित्रांनो, आता वापस परत जायला लागले खाली. वातावरण शांत आहे, पाऊस कमी आहे, तोपर्यंत खाली जाऊयात. तिकडं धुकं आलं आहे बघा. आता आपण दर्शन करून आलो आणि आता रिटर्न चाललो आहे गाडीकडे. टोटल मला वाटते एक 4.5 तास झाले चालतो आहे, म्हणजे मध्ये पॉज केलं. तर आता बघू किती होतं आहे. तुम्हाला मी शेवटी स्क्रीनशॉट दाखवेल. आजचं वर्कआउट चांगला झाला, चालणं चांगलं झालं. नाही, त्या डॉगीला दिली बघ, काय असतील तर बघ. चला आता बस जाऊयात. ते करत किती लांब जायचं माहीत नाही. आता पलीकडं तो डोंगर उतरावा लागेल, होते तिथपर्यंत जावं लागेल.
देवगिरी किल्ल्यामार्गे किल्ल्याजवळून आम्ही गेलो भीमाशंकरला. भीमाशंकरचा ट्रेक झाला पूर्ण, दर्शन घेतलं आणि परत खाली आलो. साधारणतः 15 किलोमीटर आम्ही चाललो. जाताना सरळ गेलो, येताना शॉर्टकटने आलो, त्यामुळे 1 किलोमीटर आमचं वाचलं, आमची चढण वाचली. त्यामुळं आम्ही लवकर खाली आलो. आता वाजलेत बरोबर दुपारचे 3:17 झालेत आणि आता आपल्याला जायचं पुण्याला. तर जायला आपल्याला 2-3 तास लागतील. आणि छान झाला ट्रेक. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. हा ट्रेक करताना महत्त्वाच्या विशेष सूचना. इथं वातावरण बदलत राहतं, पाऊस कधी वारा आणि अचानक धुकं येतं, त्यामुळं रेनकोट कॅरी करणं गरजेचं आहे. इथं येताना तुम्हाला सकाळीच यावं लागेल 9 वाजता किंवा सकाळी जितकं लवकर याल तितकं तुम्ही संध्याकाळी अंधाराच्या आधी खाली याल. तसंच रविवार शनिवार यायचं नाही, कारण ह्यावेळी जर आलात तर तुम्हाला मग गर्दी लागेल वरती. आणि बस ह्या महत्त्वाच्या सूचना. पाऊस असणारे आणि वाढणारे रस्ते जरा खराब आहेत तिथले काही ठिकाणी. जे वयस्कर लोक आहेत त्यांना इच्छा यायची आहे त्यांनी या, पण व्यवस्थित सुरक्षा सगळ्या गोष्टी घेऊन या. तर अजूनही लोक येतात, हे गावातले लोक दिसतात बहुतेक. चलो, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मगाशी पण आता पण.